10वी मराठी CBSE बोर्ड परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे। तर मराठी विषयाचा पॅटर्न पेपर म्हणजेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप CBSE बोर्डाला ज्यांनी मराठी विषय घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पॅटर्न पेपर बाबत बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात मी हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला प्रस्तुत करत आहे आणि यातून तुम्हाला पॅटर्न पेपर समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। यावर्षी 80 मार्काचा पेपर असेल आणि त्यामध्ये एकूण 4 विभाग असतील। विभाग अ, विभाग ब, विभाग क आणि विभाग ड। विभाग अ हा जो विषय जो घटक आहे त्याच्यामध्ये 2 पॅसेज म्हणजेच एक अनसीन पॅसेज आणि अनसीन पोयम म्हणजेच अपठित गद्य आणि अपठित पद्य असे 2 प्रकारे येणार आहे। पॅरेग्राफ पहिला आणि दुसरी कविता असेल अपठित। तर याच्यामध्ये मित्रांनो अपठित गद्य याच्यामध्ये तुम्हाला MCQs विचारले जाणार आहेत। त्यानंतर एका वाक्यात उत्तरे विचारले जाणार आहेत। नंतर थोडक्यात उत्तरे लिहा, एक प्रश्न लिहायचा आहे तुम्हाला। तर असे मिळून तुम्हाला ते सोडवायचे आहेत। 4 मार्क MCQs, 4 MCQs येणार, 3 सोडवायचे। एका वाक्यात उत्तरे 5 येणार, 4 सोडवायचे। थोडक्यात उत्तरे येणार 2, त्याच्यापैकी 1 सोडवायचा, 2 मार्क असे ते तुम्हाला सोडवायचे आहेत। दुसरा प्रश्न येणार अपठित पद्य, MCQs येणार। याच्यामध्ये पण 4 क्वेश्चन असणार, 3 सोडवायचे। एका वाक्यात 5 असणार, 4 सोडवायचे, बस एवढंच येणार। म्हणजे असे मिळून विभाग अ हा 15 मार्काचा आहे आणि 15 मार्काचा जो घटक आहे तो सोडवायला जास्त वेळ लावायचा नाही। पुढचा विभाग ब आहे बघा। विभाग ब मध्ये व्याकरण आहे। तर CBSE बोर्डाचं जे व्याकरण विद्यार्थ्यांना शिकवलेले शब्दांच्या जाती, काळ, वाक्याचे प्रकार, वचन, लिंग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि समास, एवढ्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवायच्या। शब्दांच्या जाती परफेक्ट करून ठेवा, 4 मार्काला येणार, MCQs असणार। काळ असणार, एका वाक्यात उत्तर लिहायचे, 4 प्रश्न येणार, 3 सोडवायचे, 3 मार्क आहेत। वाक्याचे प्रकार जे आहेत त्याचा चांगला अभ्यास करा, 4 प्रश्न येणार आणि 3 मार्क असणार। वचन, वचन बदला, वचन ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, 3, 2 सोडवायचे। प्रश्न चौथा, लिंग बदला, लिंग ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न येतात, 3 प्रश्न येणार, 2 सोडवायचे। समानार्थी शब्द MCQs आहेत, MCQs 3 MCQs येणार, पर्यायातून उत्तर निवडायचं, 2 मार्क आहेत, 2 सोडवायचे। विरुद्धार्थी शब्द MCQs आहेत आणि MCQs सोडवताना या ठिकाणी 3 प्रश्न येणार, पर्यायी 2 सोडवायचे। समास आहे, आपल्याला यावर्षी जे समास आहे अभ्यासाला त्याचा चांगला अभ्यास करा। MCQs येणार, त्या ठिकाणी 3 प्रश्न येणार, 2 सोडवायचे। असे मिळून 20 मार्क हे व्याकरणाला आहेत। म्हणजे अपठित गद्य 15 मार्क, अपठित गद्य पद्य 15 मार्क आणि व्याकरण 20 मार्क, झाले किती मार्क? 35 मार्क बघा। त्यानंतर विभाग क आहे। येस सर। तर अशा प्रकारे ते 15 मार्क आणि 20 मार्क व्याकरणाचा खूप अभ्यास करा। पुढे आहे विभाग क। याच्यामध्ये पाठ्यपुस्तकावर आधारित 30 मार्कासाठी प्रश्न विचारले जातील। मग आता प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील? गद्यावर आधारित आणि पद्यावर आधारित। जेवढे पण चॅप्टर तुम्हाला यावर्षी अभ्यासाला आहेत त्याचा विचार करा आणि गद्य आणि पद्य समजून घ्या। बघा, गद्यावर आधारित पहिला प्रश्न असेल रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, फक्त चॅप्टर नॉट पोयम। 4 प्रश्न येणार, 3 मार्क आहेत, 3 प्रश्न सोडवायचे। पुढे प्रश्न आहे 40 ते 50 शब्दात उत्तरे लिहा। या ठिकाणी दीर्घोत्तरी प्रश्न असल्यामुळे प्रस्तावना लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एक प्रश्न सोडवायचा आहे, 3 मार्काला, 3 क्वेश्चन दिलेले असतील। इथं वेळ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून या प्रश्नावर जास्त फोकस करा आणि चांगल्यात चांगलं लिहायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी किंवा 2.5 मार्क तरी त्या ठिकाणी मिळतील। नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो मुलांना अजूनही माहीत नाही CBSE बोर्डाच्या, वाक्प्रचाराचा योग्य वापर करा। वाक्यात उपयोग करून वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आणि त्या ठिकाणी त्याचे वाक्य बनवा असं सांगितलं जातं। 5 प्रश्न असतात, 5च मार्काला विचारले जाते, तिथं कोणताही एक्सक्यूज नाही आहे। वाक्प्रचार समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो।
सोपं येतं, परंतु तुम्हाला वाक्प्रचार वाचावे लागतील, वाक्प्रचाराचा सराव करावा लागेल, वाक्प्रचारापासून वाक्य बनवावं लागेल. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमचा अभ्यास निश्चितच चांगला होईल आणि हे 30 मार्क तुमच्या हातामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत. अभ्यास करावा लागेल. पुढचा प्रश्न आहे पद्य. पद्यावर एका वाक्यात उत्तरे लिहा. पद्य म्हणजे कविता. एका वाक्यात उत्तरे लिहा. 6 प्रश्न येणार, 4 मार्क. रिकाम्या जागा भरा, विथ ऑप्शन असणारे 4 क्वेश्चन, 3 मार्क, 3 सोडवायचे. काव्यपंक्तीचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा. हा सुद्धा एक लॉंग ॲन्सर आहे. या ठिकाणी संदर्भासहित स्पष्टीकरण करताना काय करायला पाहिजे, तर संदर्भ एखाद्या कवितेच्या ओळी असतील तर त्या ओळीचा तुम्हाला अर्थ तुमच्या मनानं लिहायचा आहे. संदर्भ लिहायचा म्हणजे काय, तर ही कवितेची ओळ कोणत्या कवितेतली आहे, कोणत्या अभंगातली आहे आणि त्याचे कवी किंवा अभंग कोणी लिहिलेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्या ओळीमध्ये थोडक्यात काय आहे हे असं 2-3 ओळीमध्ये स्पष्ट करायचं. संदर्भ लिहून अंडरलाईन करायचं आणि नंतर पुढं लिहायचं. त्यानंतर पुढच्या पॅरेग्राफमध्ये स्पष्टीकरण असं लिहायचं. स्पष्टीकरण डॅश द्यायचं आणि तिथं त्या 2 ओळीचं किंवा त्या 4 ओळीचं स्पष्टीकरण तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दात तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे व्यक्त करायचं आणि त्याविषयी जास्तीत जास्त लिहायचा प्रयत्न करायचा. इथं तुम्हाला 2 मार्क मिळतील. हे झालं या ठिकाणी पद्य. त्यानंतर स्थूलवाचन. स्थूलवाचन जे आपल्याला 2 आहेत त्याच्यावर 5 मार्काचं विचारला जाणार आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा, 4 प्रश्न येतील, 3 सोडवायचे आणि 40 ते 50 शब्दात उत्तर लिहा. 2 क्वेश्चन येतील, 1 त्या ठिकाणी सोडवायचा, 2 मार्क आहेत. तर इथं सुद्धा प्रस्तावना लिहावी लागणार आहे. अशा प्रकारे गद्य आणि पद्य पाठ्यपुस्तकावर आधारित तयारी केली तर निश्चित चांगले मार्क मिळेल. नंतर पुढचा विभाग आहे विभाग ड, लेखन कौशल्य. खूप महत्त्वाचं आहे. 15 मार्क आहेत, परंतु ते तुमच्या हँडमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतरच येतील. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. म्हणून निबंधाचा सराव चौफेर पद्धतीने करायचा. पुस्तका वाचन केल्याने किंवा वेगवेगळ्या गोष्टी बघितल्याने, ऐकल्याने आपण निबंध लेखन करू शकतो. 6 मार्क आहेत. तर हे 6 मार्क जर मिळवायचे असेल तर काही कवितेच्या वेळी टिपिकलपणे पाठ करून ठेवा. त्याचप्रमाणे लेखनाचा सराव करा, उदाहरणे द्या, संदर्भ घ्या, वेगवेगळ्या पुस्तकांची नावे लक्षात ठेवा. समाजसेवक आहेत, मोठे मोठे महापुरुष आहेत, त्यांचं वाचन करा. मराठी भाषेतील जे नामवंत कवी आणि लेखक आहेत त्यांच्या साहित्याची जाणीव ठेवा. तेव्हा तुम्हाला आजूबाजूच्या समाजामध्ये, परिस्थितीमध्ये काय घडतं, चालू घडामोडी काय आहेत मराठीच्या भाषेच्या संदर्भात सगळी जाणीव ठेवा आणि उत्तम निबंध लिहा. निबंध लिहिताना बॅक टू बॅक 3 पेजेस लिहिल्या गेली पाहिजेत. मग तुम्ही माणसांना नुसती लिहायची का, पण त्याच्यामध्ये विचारही चांगले असायला पाहिजेत. एक क्षणाचीही त्या ठिकाणी खाडाखोड करायची नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर हे 6 मार्क मिळवायचं असेल तर लिहिण्याचा स्पीड पण चांगला असावा, अक्षर पण चांगला असावं. त्यानंतर पत्रलेखन करा. पत्रलेखनाचा फॉर्मॅट तुम्हाला माहीत पाहिजे. मी माझ्या अनुभवानुसार माझ्या शाळेमध्ये मी बघतो तर काही मुलांना पत्रलेखन शेवटपर्यंत ते त्या फॉर्मॅटमध्ये लिहित नाहीत. पत्रलेखनाचा जो फॉर्मॅट आहे तो जाणून बुजून समजून घ्या. पत्रलेखनामध्ये एकही चूक गृहीत धरली जात नाही. पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असेल तर लिफाफासुद्धा व्यवस्थित लिहा. प्रेषक म्हणजे काय, प्रती म्हणजे काय, सुरुवात पत्राची डाव्या कोपऱ्यामधून दिनांक, त्या ठिकाणी संबोधन दिलं जातं, माननीय महोदय व्यवस्थापक, त्यांचा पत्ता, नंतर पिनकोड, नंतर विषय थोडक्यात मांडायचा, नंतर संबोधन द्यायचं, माननीय महोदय, आदरणीय वगैरे. त्यानंतर त्या पत्राचा मजकूर व्यवस्थित लिहायचा, 2 पॅरेग्राफमध्ये लिहा. त्यानंतर त्याच्याच खाली स्वतःचं नाव जे काही दिलेलं असेल त्या पत्त्यामध्ये ते लिहा. नंतर खाली आपला विश्वासू वगैरे टाकून, संदर्भित नाव टाकून आपला पत्ता आणि ईमेल ID लिहायला विसरायचं नाही. लिफाफा बनवणं अत्यंत आवश्यक आहे. हे झालं पत्रलेखन. आता पुढचा शेवटचा प्रश्न आहे पत्रलेखन 5 मार्काला. कथालेखन शेवटचा पॉईंट आहे. कथा लिहायची, मुद्द्यावरून गोष्ट, 4 मार्काला. मुद्दे दिलेले असतात. काही मुलं काय करतात, मुद्दे जसे जसे कॉपी पेस्ट करून टाकतात, त्यांना कळत नाही. कथालेखन करणं ही सुद्धा एक कला आहे, ती तुम्हाला सरावाने प्राप्त होते. म्हणून मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही विभाग अ, विभाग ब, विभाग क, विभाग ड असा अभ्यास केला, पैकीच्या पैकी न मिळता 75च्या पुढे तुम्हाला मार्क मिळेल. पण ज्या विद्यार्थ्याचा पॅटर्न पेपर पाठ असतो त्या विद्यार्थ्याला निश्चितच चांगले मार्क मिळतात. म्हणून लक्षात ठेवा, परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी तुम्ही पॅटर्न पेपर समजून घ्या आणि मग अभ्यास करा. अत्यंत सोपा पेपर जाईल असा मला आत्मविश्वास आहे. मी आजपर्यंत ज्या ज्या मुलांना मार्गदर्शन केलं त्या मुलांनी 80 पैकी
80 असे मार्क घेतलेले आहेत. म्हणून निश्चितच तुम्हाला जर काही अडचण असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.